प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली, पण या भेटीचं वृत्त मात्र त्यांनी फेटाळलंय। महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्या अशी विनंती सातत्याने आंबेडकर करतायत, पण वंचितचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूयात या रिपोर्टमधून। प्रकाश आंबेडकर शरद पवारांमध्ये पुन्हा भेट। पवारांना नाही नातेवाईकांना भेटलो, आंबेडकरांचं स्पष्टीकरण। वंचितचा मविया प्रवेश कुठे अडकला? ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेले वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर अजूनही आघाडीसाठी मवियाचे दरवाजे ठोठावतायत। शनिवारी रात्री पुण्यातील मोदी बागेत आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतली। पवारांना नाही तर मोदी बागेतल्या आपल्या नातेवाईकांना भेटल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय, पण साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहे। त्यामुळे पवार आंबेडकर यांची भेट झाल्याची चर्चा आहे। सोबत लढण्याबाबत आंबेडकरांची चर्चा झाल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। त्यावर संजय शिरसाट यांनी खोचक टोला लगावलाय। बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे, किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी या देशाच्या, या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहे। आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असले, ते आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत। त्याच्यामुळे ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसतात। प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे की युती करा, परंतु जर यांची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही। म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या, परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे, आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला मिळतं। लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली, तरी वंचितच्या मविया प्रवेशाला मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र आहे। महायुतीसह मवियात जागा वाटपावरून खलबत होत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मवियातील तिन्ही पक्षांना पत्र लिहून जागा वाटपाचा फॉर्म्युला सुचवलाय। भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राज्यातील 48 लोकसभा जागांचं समान वाटप करून जागा वाटपातील संघर्ष संपवावा असं आंबेडकरांनी पत्रातून सुचवलं। राज्यातील जागा वाटपाबाबत काहीही निर्णय होत नसून सहभागी चारही पक्षांना समान 12 लोकसभा जागा मिळाल्या तर ते व्यवहार्य आणि संघर्षमुक्त राहील असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलंय। आंबेडकरांचा हा फॉर्म्युला त्यांची युती असलेल्या ठाकरे गटालाच मान्य नाही। जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच। आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। विरोधी पक्षांची एकजूट होऊन इंडिया आघाडीचा जन्म झाला, पण त्यात वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही हे अद्यापही स्पष्ट नाही। उद्धव ठाकरे आंबेडकरांना आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं सांगतायत, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप हिरवा कंदील दिला नसल्याचं चित्र आहे। शरद पवार यांनीही नुकतंच वंचितला या आघाडीत समाविष्ट करण्यासाठी खरगे यांना सुचवल्याचं स्पष्ट केलंय। त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच छत्रपती संभाजीनगर इथे पार पडली। या बैठकीत राज्यातील लोकसभा जागांचे 4 पक्षात समान वाटप करून प्रत्येकानं 12 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता। मोदींना पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आंबेडकरांनी अधोरेखित केली आहे। त्यासाठी ते वारंवार मैत्रीचा हात पुढे करतायत, पण वंचितसाठी मवियाचे दरवाजे कधी खुले होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।